काश्मीरातील पहलगाम येथे पर्यटकांवर हल्ला झाला आणि या हल्ल्याच्या वेळेस अकोल्यातूनही 31 पर्यटक जे आहेत ते पहलगाम येथे गेलेले होते आणि हे सर्व 31 पर्यटक जे आहेत ते सुखरूपपणे आता अकोल्यात पोहोचत आहेत आणि हा प्रवास जो आहे अतिशय त्यांची कसोटी पाहणारा होता. हे क्षण जे अतिशय भावुक क्षण त्यांच्यासाठी आहे. अकोल्यातील गुरुमाऊली टूर्स अँड ट्रॅव्हलच्या माध्यमातून सर्व लोक काश्मीरला गेले होते. आपल्यासोबत या टूर्स अँड ट्रॅव्हलचे व्यवस्थापक आहेत अंबादासजी सप्रे. नेमकं काय झालं होतं आणि कसा अनुभव आहे तुमचा? ऍक्च्युली ज्या वेळेला हे झालं त्यावेळेला आम्ही सोनमर्गला होतो. सोनमर्गला आम्ही असताना आम्हाला बातमी मिळाली की पहलगामला आतंकी हमला झालाय आणि त्याच्यामध्ये 26 जे यात्रेकरू आहेत, टुरिस्ट आहेत, ते मारल्या गेले आहेत. त्यावेळेला आम्हाला तर इतकं टेन्शन आलं, आम्ही उरलेलं आमचं बघायचं सोडून पहिले गाडीत बसलो आणि श्रीनगरकडे रवाना झालो. बाय ग्रेस ऑफ गॉड जम्मूचा रस्ता खराब असल्यामुळे आम्ही कटऱ्याला गेलो नाही, तर ज्या वेळेला ही घटना घडली त्यावेळेला आम्ही पहलगामला असतो, कारण आमचं पहलगाम जायचं ठरलं होतं. पण जम्मूचा हायवे खराब झाला असल्यामुळे आम्ही कटऱ्याला गेलो, तिथे स्टे केला. काळ आला होता, वेळ आली नव्हती असं म्हणतात आपल्या मराठीत. ते खरंच आहे, रस्ता खराब असल्यामुळे तिथपर्यंत पोहोचू शकले नाही. काकू, एक घरी म्हणजे आपल्या मातृभूमीची ओढ काय असते हे तुम्हाला या 2-3 दिवसात समजलं असेल. आज घरी पोहोचतात, नेमकं काय भावना आहे? आनंद वाटतं घरी पोहोचताना. यांच्यावर बाहेर गेलो आम्ही, ट्रिपला गेलो, त्यांनी खूप काळजी घेतली आमची आणि आंबेडकर साहेबांनी पुष्कळ मदत केली आम्हाला. त्यांनी फोन वगैरे केले सीएमला वगैरे, त्यांनी छान व्यवस्था केली आमची. छानपणे पोहोचलो आम्ही आता इथे महाराष्ट्रामध्ये. आपल्या घरी आल्यासारखं वाटतं. तुम्ही पहलगामला गेले होते का? तुम्ही पहलगामला गेले होते? नाही, जाणार होतो. आणि हे आमचे अंबादास सप्रे टूरचे आणि पंकज साहू हे नेहमी यांच्यावर आम्ही जात असतो. यावेळेस फक्त असं अनपेक्षित घटना घडली, त्याला कोणाचा विरोध नसतो, पण आम्ही यांना खूप सगळ्यांनी मदत केली. मंत्रालयातल्या लोकांनी आणि इथल्या आपल्या मुख्यमंत्र्यांपासून धोत्रे साहेबांनी, सगळ्यांनी, आंबेडकर सरांनी मदत केली. त्यामुळे आम्ही येऊ शकलो इथे आणि त्याचा आम्हाला खूप आनंद आहे. सगळ्यांचे धन्यवाद मानतो. ताई, हे सर्व करताना घरची खूप आठवण येत असेल. तुमच्या डोळ्यातलं पाणी सांगताय की फार भावुक झाले. हो, मुलीची खूप आठवण यायची, तिचे फोन पण यायचे. त्यांना खूप हे वाटायचं की कधी ते आई घरी. खूप म्हणजे दहशत वाढत होतं. पण यांचा सपोर्ट आता आम्हाला, पंकज साहूचा, अंबादासपर्यंत खूप यांनी लक्ष दिलं आमच्याकडे, म्हणून आम्ही इथपर्यंत येऊन पोहोचलो. अतिशय भावुक असा क्षण होता. ताई आहेत, लहान मुलं, त्यांना सांभाळणं फार मोठं जिकिरीचं काम असतं. काही या सर्व प्रवासात लहान मुलांना सांभाळणं कसं होतं, काय अनुभव? भयंकर अनुभव होता. माझ्यासोबत छोट्या छोट्या 2 मुली होत्या आणि जेव्हा मला एक ते फक्त पुरुषांनाच मारतात तेव्हा मला खूप भीती वाटायला लागली होती की उद्या जर यांना काही झालं तर आपण आपल्या मुलींना परत कसं जायचं. अश्रू जे आहेत थांबत नाही आणि एखादा प्रसंग जो आहे तो खूप काही माणसाला शिकून जातो असं म्हणतात. आणि पहलगाम मध्ये जी घटना झाली ती प्रत्येक माणसाला शिकवणार होती. आणि पर्यटन करताना हा क्षण जो आहे, हे जे दिवस आहेत, हे आयुष्यभर लक्षात राहण्याचे आहे. या सर्वांना अकोल्याला पोहोचवण्यासाठी सर्वांनी मदत केली, त्या सर्वांच्या प्रती सर्व पर्यटक प्रवासी जे आहेत ते कृतज्ञ आहेत. उमेश अरुणे, एबीपी माझा, अकोला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.